पाहूया पहिला बॉल आणि हा डॉट बॉल. आत्ताचा हा डॉट बॉल. पाहूया पुढचा बॉल आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. आता या 2 धावा, धाव संख्येत 2 ने भर. मनोज मांढरे यांचा दुसऱ्या बॉलला 2 धावा आलेल्या आहेत. पाहूया त्यांचा पुढचा बॉल. स्ट्राईकवर आहे तो आशिष, नॉन स्ट्राईकवर आहे तो बंटी. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. मनोज मांढरे यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा उचललेला. पाहूया काय होतंय ते. आणि झेल बाद, विकेट. झेल बाद झालेला आहे आशिष. मोठा असा धक्का बसलेला आहे उपसरपंच 11 संघाला. पहिलाच धक्का. आशिषची जागा घेण्यासाठी येत आहे तो शुभम. स्ट्राईकवर येत आहे तो शुभम, नॉन स्ट्राईकवर आहे तो बंटी आणि गोलंदाजी करत आहेत ते मनोज मांढरे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. मॅन ऑफ द मॅच देवा गायकवाड. पाहूया मनोज मांढरे यांचा पुढचा बॉल. स्ट्राईकवर आहे तो शुभम, नॉन स्ट्राईकवर आहे तो बंटी आणि उचलण्याचा प्रयत्न, परंतु हा डॉट बॉल. आत्ताचा डॉट बॉल. पाहूया मनोज मांढरे यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा उचललेला. पाहूया काय होतोय ते. आणि हे गचाळ असे क्षेत्ररक्षण झेल सुटलेला आहे. 75 धावा, 2 धावा, धाव संख्येत 2 ने भर. पाहूया मनोज मांढरे यांचा पुढचा बॉल. स्ट्राईकवर आहे तो शुभम, नॉन स्ट्राईकवर आहे तो बंटी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तितक्याच उत्कृष्ट अशी फलंदाजी. डॉट बॉल. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचती ते 4 धावा. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचती ते 4 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तितक्याच उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्या इथे. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो राहुल. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो राहुल. स्ट्राईकवर येत आहे तो बंटी, नॉन स्ट्राईकवर आहे तो शुभम. पंच अनुभवी पंच नवीन साळुंखे. षटकार मारल्यास बंटी मांगडे यांना तात्या आंबळे यांच्याकडून 1000 रुपयाचे बक्षीस. आणि हा ग्राउंड शॉट मारायला. पाहूया काय होतंय ते. गचाळ असे क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. क्षेत्ररक्षण हे गचाळ क्षेत्ररक्षण, चौकार. 4 धावा, धाव संख्येत 4 ने भर. दोघांसाठी जर कोणी षटकार मारल्यास प्रत्येक षटकारास 1000 रुपये. पाहूया कोण होते 1000 रुपयाचे मानकरी. प्रत्येक षटकारास 1000 रुपये. आणि उचलला पहिलाच षटकार आणि बंटी मांगडे 1000 रुपयाचा मानकरी तात्या आंबळे यांच्याकडून बक्षीस घेऊन जायचं आहे. 1000 रुपये. पाहूया पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा उचललेला आणि हा दुसरा षटकार. ओके. पाहूया पुढचा बॉल. आणि पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, पण डॉट बॉल. हॅट्रिकचा झुकलेला आहे बंटीचा. पाहूया पुढचा बॉल. स्ट्राईकवर आहे तो बंटी, नॉन स्ट्राईकवर आहे तो
शुभम आणि गोलंदाजी करत आहे तो आणि उचललेला बॉल पाहूया काय होतंय रे. हवेत असा बॉल आणि झेल बाद. विकेट विकेट झेल बाद झालेला आहे. उपसरपंच संघाला मोठासा दुसरा धक्का बसलेला आहे. विकेट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. उपसरपंच संघाला मोठासा धक्का बसलेला आहे. आयकॉन प्लेअर बंटी याची जागा घेण्यात येत आहे तो गणेश. स्ट्राईक वर आहे तो गणेश. नॉन स्ट्राईक वर आहे तो शुभम आणि गोलंदाजी करत आहे तो राहुल. पाहूया राहुलचा पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचती ते 21 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी तितक्याच उत्कृष्ट अशी फलंदाजी. धावसंख्येत 21 धावा. सॉरी धावसंख्या 20 धावा. चुकीची दुरुस्ती. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 20 धावा. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक परिषद घेऊन येतो धीरज आणि हा वाईड बॉल आणि वनडी स्वरूपाची 1 धाव अशा 2 धावा. वाईड बॉलची 1 रन आणि वनडी स्वरूपाची 1 धाव अशा 2 धावा. स्ट्राईक वर आहे तो शुभम. नॉन स्ट्राईक वर आहे तो गणेश आणि गोलंदाजी करता येतो धीरज. आणि ऑफसाईडच्या दिशेने कडवलेला चेंडू चौकार. गचाळ असे क्षेत्ररक्षण. पाहूया धीरजचा पुढचा बॉल आणि ऑफ साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. उपसरपंच 11 संघ. पाहूया धीरजचा पुढचा बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करता येतो धीरज. तितक्याच उत्कृष्ट गोलंदाजी आहे फलंदाजी. आणि पुन्हा एकदा ग्राउंड शॉट 1 धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. उपसरपंच 11. स्ट्राईक वर आहे तो शुभम. नॉन स्ट्राईक वर आहे तो गणेश आणि हा उचललेला आणि झेल भात. विकेट. उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. झेल बाद झालेला आहे. पाहूया धीरजचा पुढचा बॉल. स्ट्राईक वर येत आहेत ते स्वतः संघ मालक विशाल शिर्के आणि नॉन स्ट्राईक वर आहेत ते गणेश. स्वतः संघ मालक आलेला आहेत विशाल शिर्के. पाहूया काय करते आपल्या संघासाठी आणि हा डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करता येतो धीरज. पाहूया धीरजचा पुढचा बॉल. काय करतात आपल्या संघ मालक स्वतः आणि ऑफ साईडच्या दिशेने कडवलेला चेंडू 1 धावेसाठी. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पण दुसरी अपूर्ण. 1 धाव पूर्ण. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचती ते 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचती ते 29 धावा. उपसरपंच शेवटचे षटक. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो ग्राउंड शॉट.
पाहूया काय होते. एक धाव पूर्ण, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न पण अपूर्ण. एक शॉट, एक धाव, आताची एकच धाव, एक शॉट. बॉलरचं नाव सांगा. गोलंदाजी करत आहे तो अनिकेत पानसे. स्ट्राईक वर आहेत ते विशाल शिर्के, नॉन स्ट्राईक वर आहेत ते गणेश. पाहूया काय करतात विशाल शिर्के आपल्या संघासाठी. उचलण्याचा प्रयत्न पण हे विकेट, विकेट झालेले आहेत. स्टंप. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तितक्याच उत्कृष्ट फलंदाजी या संघाची. पुन्हा एकदा छत्र उपसरपंच संघाला धक्का असा बसलेला आहे स्वतः संघमालक. आणि स्ट्राईक वर जात आहेत ते मोनू, नॉन स्ट्राईक वर आहेत ते गणेश आणि गोलंदाजी करत आहे तो अनिकेत, अनिकेत पानसे. पाहूया अनिकेतचा पुढचा बॉल काय करतात आपल्या संघासाठी मोनू. उत्कृष्ट अशी फलंदाजी. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न पण चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत मोनू. एक धाव पूर्ण, धाव संख्येत एकने भर. स्ट्राईक वर आलेले आहेत ते गणेश, नॉन स्ट्राईक वर आहेत ते मोनू. शेवटचं षटक पाहूया काय करतात ते. उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाहूया काय होतंय ते. आणि कशाळाचे क्षेत्ररक्षण, पाहूया काय होते. आणि रन आउट झालेले आहेत मोनू. रन आउट झालेले आहेत ते मोनू. पुन्हा एकदा उपसरपंच 11 संघाला मोठासा धक्का बसलेला आहे. आणि मोनूची जागा घ्यायला जात आहेत ते स्वप्नील. मोनूची जागा घेण्यात जात आहे ते स्वप्नील. बर्थडे बॉय, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उचललेला बॉल पाहूया काय होते ते हवेच्या दिशेने. आणि झेलबाद, झेलबाद, विकेट, विकेट. झेलबाद झालेला आहे गणेश. जर बाह्याने षटकार मारल्यात विशाल शिंगटे यांच्याकडून एक बकर. जर बाह्याने षटकार मारल्यात विशाल शिंगटे यांच्याकडून बकर आलेला आहे. आणि त्यांनी बकर मिस केलेला आहे. बकर पुन्हा घरी गेलेला आहे. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचती ते 33 धावा. 34 धावांची आवश्यकता छत्रपती 11 संघाला. लवकरात लवकर उपसरपंच 11 संघाने आपले क्षेत्र लक्ष लावून घ्यायचे आहेत. आपल्याला खूप असे सामने खेळवायचे आहेत. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ते 33 धावा. जिंकण्यासाठी पाहिजे आहेत ते 34 धावा. आबाई शिर्के यांनी कॉमेंटरी बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. आबाई शिर्के.
उपसरपंच 11 संघाने आपले लवकरात लवकर क्षेत्र लक्ष लावून घ्यायचं आहे. उपसरपंच 11 संघाने आपले लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर सामने उरका. छत्रपती 11 संघाचे 2 खेळाडू आलेले आहेत. लवकरात लवकर उपसरपंच 11 संघाचा 12वा खेळाडू इथे कॉम्बॅट रिवर्स मध्ये पाठवायचा आहे. स्ट्राइक वर आहे तो मनोज. नॉन स्ट्राइक वर आहे तो नॉन स्ट्राइक वरचा खेळाडूचं नाव काय? अनिकेत. आणि बॉलर आहेत नाही म्हणता नाही ते गणेश. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गणेश. ह्यानंतरचा होणारा सामना गुप्तेश्वर 11 वर्सेस शिवशंभू 11. दोन्ही संघाचे कॅप्टन कॉम्बॅट बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. स्ट्राइक वर आहेत ते मनोज आणि नॉन स्ट्राइक वर आहेत ते अनिकेत. गोलंदाजी करत आहेत ते गणेश. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते गणेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो मनोज भैया मांढरे. आणि हा उचललेला उत्कृष्ट असा षटकार. धाव संकेत 6 वर 2 बॉल 6 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललेली आहे मनोज भैया मांढरे यांची. आणि पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न परंतु वाईट चेंडू. गणेश यांच्याकडून आलेला आहे वाईट चेंडू. डॉट बॉल. मनोज मांढरे यांना न समजलेला बॉल. गणेशचा पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. चौकार 4 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी मनोज भैया मांढरे यांची. तितक्याच उत्कृष्ट गोलंदाजी गणेशची. स्ट्राइक वर आहेत ते मनोज भैया मांढरे. नॉन स्ट्राइक वर आहेत ते अनिकेत. पवया गणेशचा पुढचा बॉल. आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि ऑफ साईडच्या दिशेने रिव्हर्स स्वीपचा फटका आणि झेल बाद. मोठा असा धक्का बसलेला आहे छत्रपती 11 संघाला. आयकॉन प्लेयर मनोज भैया मांढरे यांचा झेल बाद झालेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी तितक्याच उत्कृष्ट अशी फलंदाजी. गणेशाने विकेट घेतलेली आहे. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचती ते 11 धावा.
आणि विकेट. पुन्हा एकदा छत्रपती 11 संघाला मोठा असा धक्का. दुसरा हा निघे त्याचा झेल बाद झालेला आहे. विकेट. गोलंदाजी करत आहेत ते स्ट्राइक वर आहे तो अभय आणि नॉन स्ट्राइक वर आहे तो धीरज आणि गोलंदाजी करत आहे तो शुभम. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी शुभम. आणि झेल, स्वतः झेल घेतलेला आहे शुभमने एका हातात. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. हॅट्रिक चान्स शुभमला. उत्कृष्ट असा झेल टपलेला आहे स्वतःने शुभमने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी तितक्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तो शुभम. शिवशंभो 11 वर्सेस गुप्तेश्वर 11 या संघाचे दोन्ही कॅप्टन इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणे फेक करण्यासाठी यायचं आहे. स्ट्राइक वर आहे तो राकेश आणि हॅट्रिक चान्स मिस झालेला आहे शुभमचा. स्ट्राइक वर आहे तो राकेश, नॉन स्ट्राइकला आहे तो धीरज आणि गोलंदाजी करता आहे तो शुभम. पाहूया शुभमचा पुढचा बॉल. स्ट्राइक वर आहे तो राकेश आणि ग्राउंड शॉट मारलेला आहे. पाहू गचाळाचे क्षेत्ररक्षण उपसरपंच संघाचे आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्येत 2 ने बर. 13 धावा झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ते 13. 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ते 13. लक्ष्मण मराठे यांनी इथे टॉस पाडण्यासाठी यायचं आहे. लक्ष्मण मराठे यांनी इथे टॉस पाडण्यासाठी यायचं आहे. गुप्तेश्वर 11 वर्सेस शिवशंभो 11 दोन्ही संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो बंटी. नवीन आताची धाव संख्या किती? 1 ना. एकच बॉल झालाय ना. किती बॉल झाले? 1 बॉल 2 धावा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू 1 धावेसाठी. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी पुन्हा हो गचाळ असे क्षेत्ररक्षण उपसरपंच संघाचे लाला. लाला लाला काय चाललंय तुमचं? गुप्तेश्वर 11 संघाने टॉस विन झालेले आहेत. त्यांनी आपला लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेला आहे तो बंटी. स्ट्राइक वर आहे तो धीरज आणि नॉन स्ट्राइक वर आहे तो राकेश. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी धीरज. आणि धीरजच्या बॅट मधून लेग साइडला कडवला चेंडू चौकार. 4 धावा. धाव संख्येत 4 ने भर. एकवीस धावा.
3 बॉल 21 धावा. धावसंख्या 4 ने वर धावसंख्या पोहोचते 21 धावा. पाहूया बंटी यांचा पुढचा बॉल काय करतो आपल्या संघासाठी धीरज. आणि हा उचलण्याचा प्रयत्न पुन्हा झेल बाद. आशिष चिन्ना स्वामी यांनी झेल बाद. विकेट विकेट. उत्कृष्ट अशी फलंदाजी तितक्याच उत्कृष्ट अशी गोलंदाजी बंटी याने विकेट घेतलेली आहे. आठ बॉल 13 धावांची आवश्यकता. आठ बॉल 13 धावांची आवश्यकता. स्ट्राइक वर जात आहे तो राहुल. नॉन स्ट्राइक वर जात आहे तो नॉन स्ट्राइकला आहे तो राकेश आणि गोलंदाजी करता आहे तो बंटी. पाहूया बंटीचा पुढचा बॉल काय करतो आपल्या संघासाठी राहुल. राहुल उचलण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी तितकाच उत्कृष्ट फलंदाजी. पुन्हा एकदा उचलण्याचा ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. पाहूया झेल होतो का. पुन्हा झेल नाही झालेला आहे आणि चौकार. 4 धावा. धाव संख्या 4 ने वर. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ते 25 धावा. 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ते 25 धावा. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. 6 बॉल 9 धावांची आवश्यकता. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो आशिष. सहा बॉल 9 धावांची आवश्यकता. पाहूया काय होते ते. स्ट्राइक वर आहे तो राकेश. नॉन स्ट्राइक वर आहे तो राहुल. गोलंदाजी करता येतो स्वतः आशिष. उचलण्याचा प्रयत्न परंतु विकेट. विकेट मोठा असा धक्का बसलेला आहे छत्रपती 11 संघाला. आणि विकेट. विकेट विकेट. हॅट्रिक चान्स आशिषला. पाहूया काय करतो ते आशिष. बॅट्समॅनचं नाव सांगा. तुमचा खेळाडू इथे पाठवा. राखीव खेळाडू इथे पाठवा. हॅलो. कोण खेळते सांगा. पाहूया आशिषचा पुढचा बॉल आणि विकेट. हॅट्रिक. आशिष चिन्नास्वामी यांनी हॅट्रिक केलेला आहे. 3 विकेट घेतलेल्या आहेत आशिषने.
3 बॉल 9 धावांची आवश्यकता. आणि हा उचललेला बॉल पाहूया काय होतोय ते. आणि विकेट, चौथी विकेट घेतलेली आहे आशिषने. उत्कृष्ट असा गोलंदाजी करत आहे तो आशिष. 4 विकेट घेतलेले आहेत. पाहूया आशिषचा पुढचा बॉल. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. स्ट्राइक वर आहे तो आबा. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. आणि हा वाईट चेंडू. धाव संकेत 1 ने भर. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. आणि हा लेग सारच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि चौकार. 4 धावा. 4 धावा. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट अशी फलंदाजी, तितक्याच उत्कृष्ट गोलंदाजी. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. पाहूया आशिषचा पुढचा बॉल. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. काय करतात, धाकधुकीचे वातावरण, आटीतटीचा सामना. सुपर ओव्हर राहील. सुपर ओव्हर राहील. मॅच जर टाय झाला तर सुपर ओव्हर राहील. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. आणि उपसरपंच 11 सामना विन झालेला आहे. उत्कृष्ट अशी 5 विकेट. आशिष याने 5 विकेट घेतलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे आशिषने. आणि उपसरपंच 11 संघ हा विन झालेला आहे. आता जाऊ दे. मनोज मांढरे, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. गुप्तेश्वर 11 वर्सेस शिवशंभू 11. गुप्तेश्वर 11 ने टॉस विन झाले. त्यांनी आपल्याला लवकरात लवकर निर्णय कळवावा. विशाल शिंगटे यांच्याकडून आशिष मोहिते यांना 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांनी बक्षीस घेऊन जायचं आहे. विशाल शिंगटे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे.